नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एक एक क्लासेस या चॅनलवर. आजचा टॉपिक हा महत्त्वाचा आहे, ग्राम प्रशासन. तर कुठल्याही परीक्षेमध्ये यावरती तुम्हाला प्रश्न येतात, तर व्यवस्थित लक्ष द्या. तर पहिला प्रश्न होणार आहे आपला, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर पहिले राज्य कोणते आहे? तर महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. पुढील प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या डॅशच्या इतके आरक्षण देण्यात आले आहे. तर किती आरक्षण देण्यात आले आहे? 50% आरक्षण. पर्याय उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? तर कोण असतो? गट विकास अधिकारी हा असतो. पर्याय अ. पुढील प्रश्न, पंचायत राजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली? तर कोणत्या समितीने केली? बलवंतराय मेहता समिती. पर्याय ब. पुढील प्रश्न, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर कोण असतो? गट विकास अधिकारी. पर्याय ब. पुढील प्रश्न, जिल्हा परिषदचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर प्रशासकीय अधिकारी कोण असतो? जिल्हा परिषदचा मुख्य कार्यकारी अधिकारी. पर्याय उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद संख्या किती आहे? तर किती आहे? 34 आहे. पर्याय ब उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर प्रशासकीय प्रमुख कोण असतो? कोतवाल हे असतो. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राज मधील ग्रामस्तरावरील घटक कोणता? तर कोणता आहे? ग्रामपंचायत. पर्याय क उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, जिल्हा परिषद संख्या किमान 50 व कमाल डॅश असते. तर किती असते? 75 असते. पर्याय उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीच्या सचिवास काय म्हणतात? तर काय म्हणतात? ग्रामसेवक असे म्हणतात. पर्याय उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणास म्हणतात? तर कोणास म्हणतात? लॉर्ड रिपन यांना म्हणतात. पर्याय उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे डॅश हे भारतातील पहिले राज्य आहे. तर कोणते आहे? महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीचे अ, ब, क श्रेणीमध्ये वर्गीकरण करताना कोणते निकष लावतात? तर कोणते निकष लावतात? लोकसंख्या. पर्याय ब. पुढील प्रश्न, ग्रामीण मार्गांची देखभाल डॅश संस्था करतात. तर कोणत्या संस्था करतात? जिल्हा परिषद. पर्याय उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायत राज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केला? तर कोणत्या राज्याने केला? राजस्थान या राज्याने केला. तर कुठे? नागपूर येथे. पुढील प्रश्न, ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते? तर कोणाचे नियंत्रण असते? गट विकास अधिकारी यांचे. पर्याय ड उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवारांचे वय कमीत कमी डॅश वर्षे पूर्ण असावे लागते. तर किती असावे लागते? 21. पर्याय ब उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणास आहे? तर कोणास आहे? ग्रामसेवक यांना. क उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर आहे. तर कनिष्ठ स्तर कोणते आहे? ग्रामसेवक हे कनिष्ठ स्तर आहे. पुढील प्रश्न, खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो? तर कोण करतो? ग्रामसेवक ह्या करतो. पर्याय ड उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न,
ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकांचे किमान वय व किती असावे लागते? तर किती असावे लागते? 18 वर्ष पूर्ण असावे लागते. पर्याय अ. उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका कार्यरत आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठाणे जिल्ह्यात. पर्याय क. उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. पंचायत राज्य व्यवस्थेला कितव्या घटनादुरुस्तीचे घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे? तर कोणत्या घटनादुरुस्तीने? तर 73व्या. पर्याय क. उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. ही महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत असून राज्यातील सर्वात श्रीमंत नगरपंचायत आहे. तर कोणती आहे? दापोर्ली शिर्डी. पर्याय ब. उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते? तर पहिले राज्य कोणते आहे? गुजरात. पर्याय ब. उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात? तर कोणास सादर करतात? विभागीय आयुक्त. पर्याय क. पुढील प्रश्न. राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात कधी सुरुवात झाली? तर कधी सुरुवात झालेली आहे? 2000 या वर्षी. पुढील प्रश्न. जिल्हा निधीतून रक्कम काढण्याचे आदेश कोणास आहेत? तर कोणास आहेत? जिल्हा परिषद अध्यक्ष. पर्याय क. उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? तर कोण मंजूर करते? जिल्हा परिषद हे मंजूर करते. पुढील प्रश्न. ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते? तर कोण जबाबदार असते? ग्रामसेवक हे जबाबदार असतात. पुढील प्रश्न. नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या नवीन तरतुदी डॅशच्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तर कोणत्या? 74व्या. पर्याय ब. उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. पंचायत राज व्यवस्था वाटायच्या अनुदानासंबंधी तत्त्वांची शिफारस पुढीलपैकी कोण करतो? तर कोण करतो? राज्य वित्त आयोग. पर्याय ब. उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदांचा कारभार कोणत्या अधिनियमान्वये चालविता येत जातो? तर कोणत्या? महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती अधिनियम 1965. पर्याय उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली? तर कधी सुरुवात झालेली आहे? 1 मे 1962. पर्याय क. पुढील प्रश्न. नगरपाल हे पद ब्रिटिश काळापासून कोणत्या शहरामध्ये निर्माण केले गेले? तर कोणत्या शहरामध्ये केले गेले? मुंबई आणि कोलकाता. पर्याय क. उत्तर बरोबर होईल. 1 व 2 दोन्ही बरोबर. पुढील प्रश्न. शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? तर कोण असतो? महापौर या प्रथम नागरिक असतो. पुढील प्रश्न. पोलीस पाटील यांची नेमणूक यांच्याद्वारे केली जाते. तर कोणाच्या द्वारे केली जाते? प्रांत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी. पर्याय अ. उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे? तर कोणास आहे? तहसीलदार यांना आहे. पर्याय ब. उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न. पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे? तर कोणास आहे? संबंधित उपजिल्हाधिकारी. पर्याय ब. पुढील प्रश्न. महाराष्ट्र राज्यात महसूल विभाग किती आहे? तर किती महसूल विभाग आहे? 6 महसूल विभाग महाराष्ट्र राज्यात आहे. पुढील प्रश्न. कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? तर कोणत्या? छत्रपती संभाजीनगर. पर्याय अ. उत्तर बरोबर होईल.
पुढील प्रश्न, महिन्याच्या कोणत्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनानिमित्त नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येते? तर पहिल्या सोमवारी. पर्याय ड उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणास आहे? तर कोणास आहे? ग्रामसभेला. पर्याय अ उत्तर बरोबर होणार. पुढील प्रश्न, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्रात कोणत्या वर्षी सुरू झाली? तर कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे? 2007 या वर्षी. पर्याय ब उत्तर बरोबर होणार. पुढील प्रश्न, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कोण काम पाहतो? तर कोण पाहतो? जिल्हाधिकारी. पर्याय अ. पुढील प्रश्न, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात, उपाध्यक्ष विभागीय आयुक्त असतात, तर सचिव डॅशडॅश असतात. तर कोण असतात? जिल्हाधिकारी. पर्याय क. पुढील प्रश्न, गावाच्या नोंदीचे उतारे कोण देतो? तर कोण देतो? तलाठी या देतो. पर्याय क. पुढील प्रश्न, नैसर्गिक संकटे आली की सरकारच्या कोणत्या विभागाची लोकांना मदत होते? तर कोणत्या विभागाची? पर्याय ब आपत्कालीन व्यवस्थापन विभाग. उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते? तर कधी होते? 1 ऑगस्ट. पर्याय ड उत्तर बरोबर होणार. पुढील प्रश्न, डॅशडॅश ह्या अधिकाऱ्याद्वारे जमिनीची आणेवारी ठरवली जाते? तर कोणत्या अधिकाऱ्याद्वारे? तहसीलदार यांच्या. पुढील प्रश्न, डॅशडॅश नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते? तर कोणानुसार? महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 यानुसार. पुढील प्रश्न, ग्राम पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबविणे कामी पोलीस पाटलास कोण मदत करतो? तर कोण मदत करतो? कोतवाल या मदत करतो. पर्याय अ. पुढील प्रश्न, गावाच्या पिकांची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो? तर कोण करतो? तलाठी या करतो. पर्याय ब उत्तर बरोबर होईल. पुढील प्रश्न, महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? तर तलाठी या सांभाळतो. पर्याय ड उत्तर बरोबर होईल. तर मित्रांनो, आपण आता वन लाईनर मध्ये पाहूया. डॅशडॅश ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हटले जाते? तर लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते. पुढील प्रश्न, ग्रामीण भागातील कारभार पाहणाऱ्या स्थानिक शासन संस्थांना डॅशडॅश असे म्हणतात? तर काय म्हणतात? पंचायत राज असे म्हणतात. पुढील प्रश्न, पंचायत राज ही मूळ संकल्पना यांची आहे? तर कोणाची आहे? महात्मा गांधी यांची आहे. पुढील प्रश्न, बलवंतराय मेहता समितीने डॅशडॅश पंचायती राज व्यवस्थेची शिफारस केली? तर कोणत्या? त्रिस्तरीय. पुढील प्रश्न, देशात पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे हे पहिले राज्य होय? तर पहिले राज्य कोणते आहे? राजस्थान हे आहे. पुढील प्रश्न, राजस्थानमधील डॅशडॅश जिल्ह्यात पंचायत राजची सर्वप्रथम सुरुवात पंडित नेहरू यांच्या हस्ते झाली? तर नागपूर या जिल्ह्यातील. पुढील प्रश्न, महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे देशातील कितव्या क्रमांकाचे राज्य होय? तर हे 9व्या क्रमांकाचे राज्य आहे. डॅशडॅश समितीच्या शिफारशीवरून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 असा कायदा केला? तर वसंतराव नाईक या समितीच्या शिफारशीवरून. पुढील प्रश्न, डॅशडॅश पासून महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था लागू करण्यात आली? तर कधीपासून लागू करण्यात आली आहे महाराष्ट्रात? 1 मे 1962 या. पुढील प्रश्न, पंचायत राजचा पायाभूत घटक हा आहे? तर कोणता पायाभूत घटक आहे पंचायतीचा? ग्रामपंचायत या. पुढील प्रश्न,
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांचे वय वर्षे पूर्ण असले पाहिजे. तर किती? 21. पुढील प्रश्न. गावातून गोळा केलेला जमीन महसुलातील डॅश वाटा ग्रामपंचायतीला मिळतो. तर किती टक्के वाटा मिळतो? 30% वाटा मिळतो. पुढील प्रश्न. ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतातून पद्धतीने केली जावी अशी शिफारस डॅश या समितीने केली. तर कोणत्या समितीने केली होती? पी. पाटील या समितीने. पुढील प्रश्न. डॅश साली संमत झालेल्या 73व्या घटनादुरुस्तीचे पंचायत राज व्यवस्थेत घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. तर कधी? 1993 मध्ये साली. पुढील प्रश्न. स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजेच ग्राम पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद इत्यादींमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ओबीसी डॅश जागा राखीव असतात. तर किती? 27% जागा राखीव असतात. पुढील प्रश्न. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये डॅश जागा महिलांसाठी राखीव आहेत. तर किती? 50% जागा राखीव असतात. पुढील प्रश्न. सरपंच, सभापती व जिल्हा परिषद अध्यक्ष महिला असल्यास त्यावरील अविश्वास ठराव डॅश बहुमताने संमत व्हावा लागतो. तर 3/4. पुढील प्रश्न. प्रत्येक महिन्यात ग्रामपंचायतीच्या किमान डॅश सभा होणे बंधनकारक आहे. तर किती? घेणे बंधनकारक आहे. पुढील प्रश्न. तलाठ्यांच्या कार्यालयास सजा तर ग्रामपंचायत कार्यालयास डॅश म्हणतात. तर काय म्हणतात? चावडी असे म्हणतात. पुढील प्रश्न. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो? तर कोण करतो? जिल्हा परिषद मंजूर करतात. पुढील प्रश्न. ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते? तर कोण देते? पंचायत समिती. पुढील प्रश्न. महानगरपालिकेत महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार डॅश समितीला आहे. तर कोणत्या समितीला आहे? स्थायी समितीला आहे. पुढील प्रश्न. पंचायत समितीच्या प्रशासनाची विभागणी डॅश भागात करण्यात आली आहे. तर 7 भागात केलेली आहे. पुढील प्रश्न. डॅश साली महाराष्ट्र नगरपालिका कायदा अस्तित्वात आला. तर कधी? 1965. पुढील प्रश्न. दर्जाच्या परिषदेच्या मुख्याधिकारी डॅश दर्जाचा अधिकारी असतो. तर कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो? उपजिल्हाधिकारी दर्जाचा. पुढील प्रश्न. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष डॅश समितीचा प्रसिद्ध अध्यक्ष असतो. तर स्थायी. पुढील प्रश्न. जिल्हा परिषद क्षेत्रात गोळा केलेला जमीन महसुलातील डॅश वाटा जिल्हा परिषदेला प्राप्त होतो. तर 70% वाटा प्राप्त होतो. पुढील प्रश्न. ग्रामपंचायतीचा राजकीय प्रमुख सरपंच, पंचायत समितीचे राजकीय प्रमुख सभापती, तर जिल्हा परिषदेचे राजकीय प्रमुख कोण? जिल्हा परिषद अध्यक्ष. पुढील प्रश्न. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण डॅश साठी असते. तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी. पुढील प्रश्न. सध्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांत डॅश निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो. तर किती? 50 ते 75. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी असणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाची स्थापना डॅश रोजी झाली होती. तर कधी झाली होती निवडणूक आयोगाची स्थापना? 26 एप्रिल 1994 रोजी. पुढील प्रश्न. महाराष्ट्रात डॅश छावणी मंडळे म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. तर किती आहे? 7. पुढील प्रश्न. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत किमान 65 व कमाल डॅश सभासद असतात. तर किती? 221. पुढील प्रश्न. महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करतात. तर कोण तयार करतात? महानगरपालिका आयुक्त. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका डॅश जिल्ह्यात आहे. तर कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे या जिल्ह्यात. पुढील प्रश्न. भारतातील
पहिली महानगरपालिका इसवी सन 1687 मध्ये ब्रिटिश सम्राट जेम्स दुसरा याने डॅश डॅश येथे स्थापन केले. तर कुठे स्थापन केली? मद्रास, चेन्नई. कधी? 1687 मध्ये. पुढील प्रश्न. भारतात सर्वप्रथम म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात सर्वप्रथम शहराची महानगरपालिका स्थापन करण्यात आली. तर मुंबई मध्ये 1882 मध्ये. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी महानगरपालिका कोणती? तर कोणती आहे? पुणे महानगरपालिका.